नमस्कार, मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मित्रांनो, 24 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे शहरातील चिंचवड या भागामध्ये एका व्यक्तीची हत्या झाली आणि त्या व्यक्तीची हत्या दुसरं कोणी नसून त्याच्या बायकोनेच केली. मित्रांनो, हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं कुल भोईर आणि जिने हत्या केली त्या व्यक्तीचं नाव होतं चैताली भोईर. आता याच्या बायकोनेच तिच्या नवऱ्याचा खून का केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर ते पहिले जाणून घेऊ. आता हा जो नकुल भोईर आहे हा त्या परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख. आता लग्नानंतर या दोघांना एक 5 वर्षाचा मुलगा आणि दुसरा 2 वर्षाचा मुलगा असे दोन मुलं होते. जिने हत्या केली चैताली भोईर हिचं वय 28 वर्ष. आता काही दिवसानंतर तिच्या नवऱ्याला म्हणजेच नकुल भोईरला एक गोष्ट कळाली आणि ती गोष्ट म्हणजे त्याच्या बायकोचं चैताली भोईर हिचं एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आहे आणि माझी बायको अजून सुद्धा त्या व्यक्तीला भेटतीये, फोनवर बोलतीये. आता ही गोष्ट कळाल्यानंतर तिच्या नवऱ्याने त्याच्या बायकोला समजून सांगितलं की तुला आता 2 मुलं आहेत आणि तू आता प्रेम प्रकरण या सगळ्या गोष्टी सोडून दे आणि सुखाने संसार कर. आणि एवढंच नाही तर त्याची जी बायको आहे चैताली भोईर ही तिच्या प्रियकराला तर भेटायचीच, पण त्यासोबत या चैतालीला मद्यपानाचं सुद्धा खूप मोठं व्यसन होतं. चैताली ही नियमित दारू प्यायची आणि पंकज भोईर हा तिला वारंवार सांगायचा की तू चुकीच्या संगतीसोबत, तुझे जे चुकीचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत देखील राहू नको. आता या गोष्टी चैताली भोईरला काही पटत नव्हत्या आणि याच कारणामुळे या नवरा बायकोंमध्ये सतत वाद सुरू झाला. आता हा वाद एवढा वाढला की या वादाला कंटाळून ही जी चैताली भोईर आहे हिने तिच्या नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचला आणि 24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास एका कपड्याने गळा आवळून तिने तिच्या पतीचा खून केला. आता पोलीस घरी आले, पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली आणि या चौकशीमध्ये त्याची जी बायको आहे चैताली भोईर हिने पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की मीच माझ्या नवऱ्याचा कपड्याने गळा आवळून खून केलाय. आता कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक वाद या गोष्टीला समोर धरून पोलिसांनी जर त्याची बायको स्वतःच सांगतीये मी खून केलाय म्हणून पोलिसांनी तिला अटक केली आणि घेऊन गेली. पण मंडळी, आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे पुढं ज्या वेळेला पोलीस या प्रकरणाचा सतत चौकशी करत होते त्यावेळेस पोलिसांनी ज्यावेळेस तांत्रिक बाबी या प्रकरणाच्या तपासल्या त्यावेळेस पोलिसांना अशी गोष्ट लक्षात आली की चैताली भोईर हिने एकटीनेच या व्यक्तीचा खून केला नसून या खुनामध्ये आणखी एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती निघाला सिद्धार्थ पवार आणि हाच सिद्धार्थ पवार या चैताली भोईरचा प्रियकर आहे. ज्या वेळेला पोलिसांनी या चैतालीचे फोन कॉल्स तपासले, हिच्या फोनची रेकॉर्डिंग ऐकली, त्या रेकॉर्डिंग मध्ये पोलिसांना स्पष्टपणे कळालं की चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनी मिळून हा खून केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घरचे आणि आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि या फुटेजमध्ये देखील त्या दिवशी त्या रात्री हे दोघं म्हणजे हा सिद्धार्थ पवार त्या घरामध्ये शिरताना सीसीटीव्ही फुटेज समोर आले. तर मंडळी, 24 तारखेच्या मध्यरात्री या चैताली भोईरने तिच्या प्रियकराला बोलावून घेतलं फोन करून आणि या दोघांनी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास एका कपड्याने गळा आवळून तिच्या पतीचा खून केला. तर हे कारण होतं मंडळी या चैताली भोईरने तिच्या नवऱ्याची हत्या केली. आता ही हत्या झाल्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी सगळी चौकशी सुरू केली आणि हा जो नकुल भोईर आहे याच्या मित्रमंडळींना सगळ्यांना विचारपूस केली त्यावेळेला एक अशी गोष्ट समोर आली की ती ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल. तर ती गोष्ट अशी होती मंडळी की नकुल भोईर हा जो व्यक्ती आहे हा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याची बायको जिने त्याचा खून केलाय चैताली भोईर हिला नगरसेवकासाठी निवडणुकीमध्ये उभा करणार होता. तर मंडळी, हा नकुल भोईर याच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा की तो त्याच्या बायकोला राजकारणात सुद्धा उभा करणार होता. तर मंडळी, ही संपूर्ण घटना होती कशा पद्धतीने या चैताली भोईरने या तिच्या नवऱ्याचा नकुल भोईरचा खून केला. आणि एक वाईट वाटणारी बाब म्हणजे या दोघांना, या दाम्पत्याला एक 5 वर्षाचा आणि एक 2 वर्षाचा असे 2 मुलं देखील होते. आता 24 ऑक्टोबरला हा खून झाला, पोलिसांनी त्याच्या बायकोला अटक केली, पण
29-30 या 2 तारखेच्या दिवशी पोलिसांनी ज्यावेळेस सगळ्या तांत्रिक बाबी तपासल्या त्यावेळेस पोलिसांना कळालं की यामध्ये आणखी एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव सिद्धार्थ पवार आहे, जो हिचा प्रियकर आहे. आणि 30 तारखेला पोलिसांनी या सिद्धार्थ पवारला देखील अटक केली आहे. आता न्यायालयाने या दोघांना न्यायालयीन कोठडी तर दिलीच आहे, पण हत्या केली आणि पोलिसांना खोटी माहिती दिली म्हणजे तपासापासून हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. या 2 गोष्टींमध्ये पोलिसांनी या चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. तर मंडळी, ही हत्या झाल्यानंतर या परिसरात अतिशय भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्याचं कारण का की आतापर्यंत महिलेवर अत्याचार होतात आणि तिचा खून होता अशी गोष्ट होती, आणि तशीच एक गोष्ट चिंचवडमध्ये घडली, ती म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण. आणि आता या घटनेच्या उलट एका स्त्रीनेच तिच्या पतीचा खून केला. हीच घटना परत त्याच परिसरात घडली. या घटनेमुळे हा परिसर पूर्णपणे घाबरला आहे. तर मंडळी, ही होती घटना मी तुमच्या समोर आमच्या देवगिरी मराठीतर्फे मांडली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.